वारे म्हणजे काय बघा, मग तुम्हाला ही कॉन्सेप्ट चांगली कळेल. बघा, जास्त हवेच्या दाबाकडून कमी हवेच्या दाबाकडे हवा क्षितिज समांतर दिशेने व्हायला लागते. आता बघा, जास्त दाब कमी दाब, मग हवा कुठून कुठे वाहणार? कळालं का? इथे पण बघा, हा जास्त दाब आणि सेम इथे. कळालं? तर ही हवा ह्या प्रकारे पृथ्वीवरती वाहते. ह्याला क्षितिज हॉरिझॉन्टल म्हणजे क्षितिज म्हणतात. काय ते लिहिलंय ना, क्षितिज समांतर दिशेने वाहतात, हॉरिझॉन्टल वाहतात. इथे ऊर्ध्वदाब वर्टिकल कसा आहे, हॉरिझॉन्टल कसा आहे हे समजलं. आता बघा, त्यास वारे म्हणतात. कमी व जास्त हवेच्या दाबातील फरकानुसार वाऱ्यांचा वेग वाढतो. म्हणजे जर बघा, जर मी कम्पेअर करायचं म्हटलं तर इथे दाब खूप जास्त आहे, तर इथून इथे जे वारे येतील ते खूप जास्त स्पीडने येतील. इथून इथे येतील, त्यांची स्पीड कमी राहील. कारण की दाब जसा आहे, ज्या प्रकारे दाब आहे त्या प्रकारे वारे वाहतात. म्हणजे दाब जास्त जास्त स्पीड, दाब कमी कमी स्पीड. ओके.